बनवणार शापूची भाजी. शापूची भाजी मी एक गड्डी धुवून चिरून घेतलेली आहे. मग डाळ भिजवून घेतलेली आहे. फोडणीसाठी जिरे घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे आणि मिरच्याचे तुकडे 5 मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत. एवढं साहित्य मी ह्याच्यासाठी भाजीसाठी घेतलेली आहे. केलेलं आहे. कढई तापलेली आहे. 2 चमचे तेल मी ह्याच्यामध्ये फोडणीसाठी टाकत आहे. जिरं टाकत आहोत आपण. मिरच्या आपण टाकत आहोत. तसेच मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत. आपण भाजी टाकत आहोत त्याच्यामध्ये. त्या भाजीमध्ये जास्त आपण पाणी टाकायचं नाही. डाळ ऑलरेडी भिजवलेली असते. त्या डाळीमध्ये पाणी असतं आणि भाजीमध्ये पाणी असतं. जेवढी वापरावर आपण भाजी करू ना तेवढी छान होते भाजी. आपण ही भाजी चांगली मिक्स करणार आहोत. आपण भिजवलेली डाळ टाकत आहोत. त्या चांगली आपण मिक्स करून घेत आहोत भाजीमध्ये. आता चवीनुसार आपण मीठ टाकत आहोत. मीठ टाकल्यानंतर चांगली आपण भाजी परतून घ्यायची आहे. त्याचा थोडासा आपण शितडा टाकत आहोत त्याच्यावरती आणि हलवत आहोत. 10 मिनटं आपण ही भाजी चांगली शिजून द्यायची आहे आणि वाटवर चांगली शिजते. आपण ह्याच्यात पाण्याचा थोडासा वापर केलेला आहे. भाजी तयार झालेली आहे. 10 मिनटं चांगली छान शिजलेली आहे. आता आपण ह्या एका बाउलमध्ये काढून घेत आहोत.